नवी मुंबईत मेडिकवर हॉस्पिटल्सतर्फे अत्याधुनिक TMS लॅब सुरू करण्यात आली आहे. ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन म्हणजेच TMS या शस्त्रक्रिया विरहित उपचार पद्धतीद्वारे मेंदूच्या विशिष्ट भागांना चुंबकीय स्पंदनांच्या माध्यमातून उत्तेजित केले जाते. उपचारांना प्रतिसाद न देणारे नैराश्य, OCD, PTSD, मायग्रेन आणि धूम्रपान सोडण्यास मदत अशा काही मानसिक आरोग्यविषयक समस्यांसाठी TMSचा वापर केला जाऊ शकतो. तसेच स्ट्रोक नंतरचे पुनर्वसन, बोलणे आणि भाषा सुधारण्यास मदत, नसांशी संबंधित वेदना, पार्किन्सन्स, फायब्रोमायल्जिया आणि टिनिटस यांसारख्या काही न्यूरोलॉजिकल समस्यांमध्येही निवडक रुग्णांसाठी या उपचाराचा विचार केला जाऊ शकतो. TMS उपचारासाठी भूल किंवा शस्त्रक्रियेची गरज नसते आणि उपचारादरम्यान रुग्ण शुद्धीवर असतो. मात्र TMS हा पारंपरिक औषधोपचार किंवा पुनर्वसनाचा पर्याय नसून रुग्णाची वैद्यकीय तपासणी आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे उपचार निश्चित केला जातो. मेडिकवर हॉस्पिटल्सच्या या नव्या सुविधेमुळे नवी मुंबई आणि परिसरातील रुग्णांना आधुनिक न्यूरोसायन्स आणि मानसिक आरोग्य उपचारांचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. नवी लॅब जे आहे ना आम्ही जे लॉन्च केले ते अत्याधुनिक लॅब आहे. त्याच्यामध्ये 100-150 हर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सीज आम्ही डिलिव्हर करतो. ब्रेनचे जे आहे काय ठरलेले भाग आहेत त्याच्यावरती आम्ही एक कॉइल ठेवतो आणि कम्प्युटराइज पद्धतीने ते ब्रेनची त्या भागाची प्रोग्रामिंग करतो. याला आम्ही TMS म्हणतो. हे नॉन इन्व्हेसिव्ह आहे, पेशंटला काय पेन होत नाही आणि जास्त काही साईड इफेक्ट पण नाहीये. आणि त्याचे काही सेशन्स असतात. हे सेशन घेतले की पेशंटला चांगला फायदा होतो. 3 प्रकारचे पेशंट आहे ज्यांना हे TMS नी फायदा होऊ शकतो. फर्स्ट पॅटर्न आहे ते सायकोलॉजी वाले पेशंट्स ज्यांना डिप्रेशन आहे, सिव्हिअर डिप्रेशन किंवा अँझायटी, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, इन्सोमनिया, पॅनिक असे पेशंट्सला जास्त फायदा होतो आणि USFDA ने अप्रूव्ह केलेलं आहे आणि हे घेतले की चांगला फायदा होऊन जातो. दुसरं आहे जे न्यूरोलॉजिकल पेशंट आहे. न्यूरोलॉजिकल म्हणजे ज्यांना लकवा झालाय, ते एक साइड काम करत नाही किंवा बोलायला त्रास होतो, मेमरीचे डिस्टर्बन्सेस आहे, स्पीचचे डिस्टर्बन्सेस आहे, बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम होतो, लकवेच्या नंतर बॅलन्सिंग जमत नाही, या पेशंटला TMS करून चांगला फायदा होतो. दुसरं आहे ते अल्झायमर डिझीज म्हणा किंवा पार्किन्सन्स डिझीज या न्यूरो डिजेनरेटिव्ह जे आजार आहे त्याच्यामध्ये पण त्याचे चांगले अटॅक्सियामध्ये पण चांगला फायदा आहे. थर्ड जे पेशंट आहे यांना पेन आहे, फुल बॉडीची पेन, फायब्रोमायल्जिया म्हणा किंवा न्यूरोपॅथिक पेन म्हणा आणि किती तुम्ही मेडिसिन घ्या ते फायदा होत नाही, अशा पेशंटला आम्ही TMS ठरलेल्या ठिकाणी प्रोग्रामिंग करून त्याचा पेन कमी करू शकतो आणि लॉंग टर्म मध्ये पण बेनिफिट होतो. असे पेशंटला याच्या ट्रीटमेंटचा फायदा घ्यावा. ज्यांना मायनर जे पॅरालिसिस आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतो. एक जे रक्तवाहिनीमध्ये कुठल्या झाले की ब्लड पोचत नाही आणि दुसरे रक्तवाहिनी फुटून हेमरेज होऊन पॅरालिसिस होतो. हे बाहेरून असं पेशंट सेम सारखा दिसते, एकसारखाच दिसते दोन्ही, पण स्कॅनिंग केल्यानंतर समजते आपल्याला की बाबा याला क्लॉटिंग आहे की हेमरेज आहे आणि दोन्हीमध्ये TMS ची फायदा आहे. असं नाही की क्लॉटिंग वाल्यांना नाही द्यायची किंवा हेमरेज वाल्यांना नाही द्यायची. दोन्हींना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी करा, बॅलन्सिंग ट्रेनिंग करा, याच्या बरोबर TMS पण घ्या, चांगला फायदा होतो. लक्षणे कशी? स्ट्रोकचे लक्षण, स्ट्रोकचे जे लक्षण आहे ते नॉर्मली आम्ही एक निमोनिक म्हणतो बी फास्ट. बी म्हणजे बॉडीचा बॅलन्स निघून गेला सडनली. आई म्हणजे डोळ्याची दृष्टी कमी झाली, एक डोळ्याची किंवा दोन्ही डोळ्यांनी, एक साइडला दिसत नाही व्यवस्थित. F म्हणजे फेस म्हणजे फेस वाकडा झाला. A आर्म, दोन्ही हात असा वर ठेवले की एक हात खाली जातो किंवा उचलता येत नाही. तर हे आणि स्पीच म्हणजे बोलायला त्रास होतो किंवा बोलले त्यांना समजत नाही. हे सगळे आहे ना ते झाला तर तुम्ही बी फास्ट म्हणजे टाइमनी तुम्ही हॉस्पिटल जायचे आणि लगेच ट्रीटमेंट घ्या. लवकर आले की लवकर फायदा होतो, उशिरा आले की उशिराने फायदा होईल. खर्च किती येतो? जे स्ट्रोकचे पॅरालिसिसचे ट्रीटमेंटची खर्च की TMS ची एक सेशन आहे ना ते अंदाजे 5,000 to 6,000 पर्यंत आहे आणि त्याच्या 6 to 30 सेशन्स पर्यंत असं घ्यायला लागतं. आतापर्यंत किती पेशंट आपण म्हणजे त्याच्यावरती उपचार केले, पेशंटवरती उपचार केले? ऑलरेडी मला वाटते की दर महिन्याला मिनिमम 100 पेशंट्स असतात. सो एक वर्षामध्ये 1000 पेशंट केले असेल. पण आता आम्ही काय केले, टेक्नॉलॉजी अपग्रेड केली. म्हणजे जे मॅक्सिमम जे फ्रिक्वेन्सी आहे, आता असं कोणी पेशंट नाही की ज्यांना फायदा नाही होईल. आता फ्रिक्वेन्सी प्रोग्रामिंग केले की कुठेतरी होणारच आहे. तर ते अपग्रेडेड जे टेक्नॉलॉजी आहे वर्ल्ड मध्ये नंबर 1 ते आम्ही आणले. परिणाम म्हणजे असा दुष्परिणाम नाही सांगता येईल की जे मायनर जे साईड इफेक्ट्स असतात ज्याच्यामध्ये पेशंटला हेडेक होऊ शकतो किंवा मुंग्या येणे,
आणि एखादा पेशंटला व्हायचं 100 मध्ये 1-2 पेशंटला आकडी पण येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये पण आम्ही प्रोटोकॉल्स व्हेरिएशन करून ते पेशंटला पण आम्ही ट्रीट करू शकतो. आता हे रिसर्च चालू आहे, याच्यामध्ये आकडीचे पेशंटला TMS ने पण फायदा होतो असा पण शोध झालाय.